नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बऱ्याच जणांना सायनसची समस्या असते. असं ते पेशंट्स माझ्याकडे येतात की आम्हाला सायनसचा त्रास आहे. दुसरं आहे ॲलर्जिक सर्दी. ॲलर्जीची सर्दी, सायनस किंवा नाकाचं हाड वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी का होतात आणि त्याला आयुर्वेदामध्ये मुळापासून आपल्याला बरं करता येतं का? तर ह्या सगळ्यांची आज उत्तरं आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. ज्यांना ह्याचा त्रास होत नाही त्यांना ठीक आहे, पण ज्यांना त्रास होतो त्यांना मात्र हे विचारलं पाहिजे की म्हणायला गोष्ट असे सर्दी, पण ती इतकी त्रास देते की बऱ्याच जणांची सकाळ फक्त शिंकण्यामध्ये आणि नाक पुसण्यामध्ये वाया जाते. इतका हा ॲलर्जिक सर्दीचा त्रास लोकांना होत असतो आणि लाईफ डिस्टर्ब होतं. दिवसभराची परिचर्या डिस्टर्ब होते. कारण का, तर बऱ्याच वेळा सकाळपासून ज्या काही शिंका सुरू होतात त्या अगदी लोकांना दिवसभर रात्र काय निमित्तच लागतं. फक्त धूळ आली शिंका सुरू झाल्या, काय वास आला शिंका सुरू झाल्या. तर अशा प्रकारे हा ॲलर्जिक सर्दीचा त्रास हा माझ्याकडे जे मी आत्ता इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बघितलंय की अगदी वयात येणाऱ्या मुलांपासून तर अगदी 30, 40, 45 वर्षाच्या लोकांपर्यंत हा सर्दीचा त्रास हा आढळतो. आणि खूप जास्त जुना असेल तर वृद्ध लोकांमध्ये सुद्धा हा ॲलर्जीचा त्रास आढळतो. बऱ्याच वेळा तो त्यांना तरुणपणापासून सुरू झालेला असतो. आणि त्याला एक सोपं सोल्युशन ॲलोपॅथीमध्ये असतं. अर्थातच की सेट्रिझिनच्या वगैरे ज्या गोळ्या देतात किंवा ज्याला अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणतो आपण, की ज्या ॲलर्जीला तिथं सप्रेस करून ठेवतात. म्हणजे ज्या काही घटकांमुळे ॲलर्जी क्रिएट होते त्याला हिस्टॅमिन म्हणतात आणि त्यांना ते सपरेट करून ठेवतात, म्हणून त्यांना अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणतात. तर ह्या घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे नेझल स्प्रे घेऊन ह्या लोकांची जीवन यापन चाललेलं असतं. पण त्याचे जे काही साईड इफेक्ट होतात तो भाग वेगळाच. परंतु अशी औषधं तुम्ही किती पण वर्ष घेतले तरी पण ते मुळापासून बरी होत नाही. त्याचं कारण एक सांगितलं जातं की ही धुळीची ॲलर्जी आहे, ही वासाची ॲलर्जी आहे. आणि धुळीला आपण काय करू शकणार, वासाला आपण काहीच करू शकणार नाही. आणि ॲलर्जी ही कसली असू शकते माणसाला, तर एनिथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग सन कॅन बी ॲलर्जिक, असं ॲलर्जीच्या बाबतीत म्हटलं जातं. म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट या पृथ्वीतलावरची अगदी जी सूर्याच्या आधिपत्याखाली आहे ती कुठलीही गोष्ट ॲलर्जिक असू शकते. अगदी सूर्यसुद्धा, म्हणून त्याला फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणतात. म्हणजे पाण्याची सुद्धा ॲलर्जी काढली जाते. तेव्हा आश्चर्य वाटतं मग आता पाणी बंद करायचं का? कारण की ज्याची ॲलर्जी आहे ते खाऊ नका किंवा त्याचं सेवन करू नका असं सांगितलं जातं. पण आता तुम्ही धुळीची ॲलर्जी आहे मग धुळीचं सेवन करू नका असं नाही म्हणू शकत आपण. वासाचं सेवन करू नका असं नाही म्हणू शकत. ते इनएव्हिटेबल गोष्टी आहेत की ज्या आपण अवॉइड नाही करू शकत. पाण्याची ॲलर्जी निघाली तर मग पाणी घेऊ नका असं म्हणणार का? तर नाही. तर मुळात ही ॲलर्जिक सर्दी का होते ते आपण बघूयात. तर त्यासाठी थोडक्यात आपण रचना बघूयात आपल्या नाकाची. तर नाकामध्ये हाडांच्या म्हणजे आपल्या ज्या चेहऱ्याची जी हाडं असतात ना त्याच्यामध्ये पोकळ्या असतात, त्याला म्हणतात सायनस. म्हणजे सायनस हे सगळ्यांना असतात का? तर सगळ्यांना असतात. पण सायनसचा त्रास सगळ्यांना असतो का? तर नाही. तो ज्यांना असतो त्यांना म्हणतात सायनसायटिसचा त्रास असणे. मग ह्या नाकामध्ये आपल्या पूर्ण काय म्हणतात त्याला, जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, श्वसन संस्था आहे, त्या सगळ्यामध्ये एक लायनिंग असतं ज्याला म्युकस मेम्ब्रेन म्हणतात. म्हणजे आपलं तोंडाच्या आतून सुद्धा मखमली अस्तर आहे बघा. तर ते मखमली अस्तर म्हणजेच म्युकस लायनिंग हे सगळीकडे आपल्या श्वसन संस्थेमध्ये असतं. तसंच ह्या सायनसच्या पोकळ्यांमध्ये म्हणजे हाडांच्या ज्या पोकळ्या असतात, जसं इथे 2 असतात त्याला फ्रंटल सायनस म्हणतात, इथे असतात त्याला मॅक्सिलरी सायनस म्हणतात. तर अशा हाडांच्या मध्ये ज्या पोकळ्या असतात, हवेच्या पोकळ्या, त्याच्या आतून सुद्धा हे म्युकस मेम्ब्रेनचं लायनिंग असतं. तर ते कशासाठी दिलेलं आहे, तर जेव्हा आपण श्वास म्हणजे हवा आत घेतो, श्वास घेतो, त्यावेळेस 5% हवा ती ह्या सायनस ज्या पोकळ्या असतात त्याच्यामध्ये जाते आणि 95% हवा जी आहे ती आपल्या आतमध्ये फुफ्फुसांमध्ये जाते. त्या हवेबरोबर अर्थातच धूळ जाणार आहे, धूर जाणार आहे, अनवॉन्टेड अनावश्यक गोष्टी जाणार आहेत. मग पहिला त्या अनावश्यक गोष्टींना कुठे अडवलं जातं, तर आपल्या नाकातले जे केस असतात ना त्याच्यामध्ये बरीचशी धूळ अडकून पडते. केस का दिलेत नाकाच्या आतून, ते ह्यासाठी ते प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, आपल्या शरीराला ते रक्षण करतात, त्याच्यामुळे ते असणं गरजेचं आहे.
मग त्याच्या पुढे काय आहे तर ते म्युकस मेम्ब्रेन आहे, ती कशी असते, ओलसर असते. त्याच्यामुळे काय होतं, जी काही धूर जे काही आपल्या आतमध्ये जातं श्वास घेताना ते सगळं तिथे चिटकून बसतं. आणि ते चिटकून बसलं की त्याचा जो तयार होतो त्याला आपण साध्या भाषेत काय म्हणतो, शेंबूड. तो त्याच्यामुळे शिंकरायचा असतो, म्हणून नाक हे सकाळच्या वेळेस शिंकरून स्वच्छ करायचं असतं. मग जर ते जास्त प्रमाणात धूळ गेली किंवा धूर गेला तर काय होतं, तिथे इरिटेशन क्रिएट होतं. त्या आतल्या ज्या काही मेम्ब्रेन असते त्याला इरिटेशन तयार होतं आणि प्रोटेक्टिव्ह फेनॉमिना म्हणून तिथे सिक्रिशन तयार केलं जातं. सिक्रिशन म्हणजे काय, पाण्यासारखा स्त्राव तिथे तयार केला जातो आणि मग आपलं नाक व्हायला लागतं, डोळ्यातून पाणी येतं, खोकला येतो, ठसका लागतो. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर ही सगळी धूळ फुफ्फुसांमध्ये जाऊ नये, आपल्या शरीरामध्ये आतमध्ये जाऊ नये म्हणून शरीराने तयार केलेलं हे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजे नाकातून पाणी येणं, शिंका येणं हे काय आहे तर हे आपलं प्रोटेक्शनसाठी तयार केलेली गोष्ट आहे निसर्गाने. म्हणजेच धूळ आतमध्ये गेल्यानंतर नाकातनं पाणी येणं, डोळ्यातनं पाणी येणं, ठसका लागणं, शिंका येणं हे ॲबनॉर्मल आहे की नॉर्मल आहे, तर नॉर्मल आहे. हे सगळ्या लोकांमध्ये होतं. पण ॲलर्जिकचा ज्याला ॲलर्जिक रायनायटिस किंवा ॲलर्जीची सर्दी, सायनोसायटिस असं ज्यांना लेबल करतो त्यांच्यामध्ये हा रिस्पॉन्स हा 5 ते 10 पट जास्त असतो. त्यामुळे काय होतं की ह्यांच्यामध्ये ट्रिगर होतं आणि मग एक शिंकेवर ते थांबत नाही, तर ते 10 शिंका, 15 शिंका, एका शिंका मागून शिंका, फटाफट शिंका, नंतर पाणी, डोळ्यातून पाणी, नाकातून पाणी, सहन होत नाही इतकं ते व्हायला लागतं किंवा नाक ब्लॉक होतं, सायनसमध्ये जाऊन अडकतं. बरं, सायनसमध्ये जे अडकून पडलं तर ते अजूनच भयानक असतं, कारण सायनसमध्ये जेव्हा अडकतं तेव्हा ते सगळं अगदी तोंड सुचतं, डोकं दुखायला लागतं, तिथली सूज कमी होत नाही, कायम ठसठसत राहतं. आणि कारण का तर हे मॅक्झिलरी सायनस असतात ते जास्त विचित्र आहे त्यांची थोडीशी रचना, की त्यांच्यामध्ये ड्रेनेज जे आहे ते व्यवस्थित होऊ शकत नाही, कारण ते अँटी ग्रॅव्हिटी दिलेलं आहे. तर असो टेक्निकल पार्ट बाजूला, परंतु त्यामुळे काय होतं तर ते सायनस सिक्रिशन्स तिथे अडकून पडतात आणि मग तो कफ तयार होत राहतो, तिथे सूज येत राहते आणि मग काही त्या दुष्टचक्रातून बाहेर पडायला होत नाही. तर हे झालं ॲलर्जिकची सर्दी एक, आणि दुसरं म्हणजे की सायनोसाइट. पुढचं येतं ते म्हणजे की डेव्हिएटेड नेझल सेप्टम, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं की नाकाचं हाड वाढणे. आता वाढणे म्हणजे असं काही वाढून असं हे होतं असं नाही, तर ते डेव्हिएट होतं. म्हणजे थोडक्यात काय की 17व्या वर्षापर्यंत साधारण मुलांमध्ये मुलींमध्ये हे नाकाचं जे हाड असतं ते जसं उंची वाढते तसं ते पण ग्रोथ होत असतं, पण नाकाचा आकार जर त्या मनाने वाढला नाही तर ते डेव्हिएट होतं आणि त्याचप्रमाणे ते राहतं. आता बऱ्याच जणांमध्ये नाकाचं हाड हे अशा प्रकारे डेव्हिएट झालेलं म्हणजे थोडंसं तिरकं झालेलं असं आढळतं. तर हाड म्हणजे ॲक्च्युली ते कार्टिलेज असतं, म्हणजे आपण ज्याला म्हणू की मेम्ब्रेन असते एक प्रकारची, म्हणजे पडदा असतो दोन्ही नाकाच्या मध्ये. तर एक वरती जे हाड असतं ज्याला वोमर म्हणतात आणि त्याला लागून खाली जो असतो पडदा नाकाचा त्याला नेझल सेप्टम म्हणतात. त्याच्यामध्ये कार्टिलेज असतं आणि ते कार्टिलेज असं थोडंसं जे असं स्ट्रेट पाहिजे तर ते असं होतं, त्याला डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं तर सायनस जे काही नाकामध्ये ओपन होतात, इथले सायनस हे जे काही नाकामध्ये ओपन होतात आपल्या, त्यांच्यापैकी एखाद्या सायनसला समजा ब्लॉक झाला तर मग काय होतं की त्या डेव्हिएटेड नेझल सेप्टममुळे, त्या नाकाच्या हाडामुळे तिथे सूज येऊ शकते त्या सायनसला आणि मग ब्लॉक होऊ शकतं आणि मग त्रास होतो, मग सर्दीचा जो काही त्रास सुरू होतो. मग याला उपचार असा सांगितला जातो की ते काढून टाकलं, म्हणजे त्याचं ऑपरेशन केलं की मग ते बरं होईल. पण ते बरं होत नाही, कारण बऱ्याच जणांमध्ये, कारण हे अर्धसत्य आहे, जरी ऑपरेशन केलं तरी सुद्धा जो सर्दीचा त्रास आहे तो बरा होत नाही. कारण बरेच जण असे आहेत की ज्यांच्यामध्ये हे नाकाचं हाड वाकडं झालेलं आहे किंवा वाढलेलं आहे तरी सुद्धा त्यांना हा त्रास होत नाही कुठल्याही प्रकारचा, पण काहींमध्ये मात्र त्रास होतो. याचा अर्थ नाकाचं हाड तिरकं झालंय किंवा वाकडं झालंय याचा आणि सर्दीचा संबंध नसतो. त्या हाडावर जी काही मेम्ब्रेन असते त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे त्याच्यामुळे तिथे सूज येते आणि त्या सुजेमुळे त्रास होतो. त्याच्यामुळे जरी तुम्ही नाकाचं हाडाचं ऑपरेशन केलं आणि ती सरळ जरी केलं तरी सुद्धा जर तिथे सूज येत असेल, त्या सुजेला, त्या रिॲक्शनला, बॉडीच्या रिॲक्शनला जर तुम्ही कमी नाही केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजेच ॲलर्जिकची सर्दी जी आहे ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं बोललं जातं की ती ॲलर्जी जर असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीची तर तुम्ही त्याला कसं रिपेअर करणार. तर
ॲलर्जीच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाचा विचार काय आहे ते सांगते. तुम्ही धुळीला रिपेअर करू शकतात का? नाही, धूळ आपल्या हातात नाही. स्मेल जो काही वासाची ॲलर्जी असेल, वासाला का तुम्ही काय धरून ठेवू शकतात का? नाही, ते आपल्या हातामध्ये नाही. मग आपल्या हातामध्ये काय आहे, तर त्याचा बॉडीचा रिस्पॉन्स असा बनवायचा की धुळीचा फरक नाही पडला पाहिजे. धूळ इतर लोकांना पण तीच जाणवतीये आणि ज्याला त्रास होतोय त्याला पण तीच धूळ त्याच्या नाकात जातीये. मग इतर लोकांना का त्रास होत नाही आणि ह्यालाच का त्रास होतोय? तर मग त्याच्या बॉडीचा रिस्पॉन्स असा करा की धुळीचा त्याला इफेक्ट झाला नाही पाहिजे. आणि ह्याला म्हणतो आयुर्वेदामध्ये की मुळापासून चिकित्सा करणे. मग हा बरा होतो का? तर येस, हा बरा होतो. पण कधी बरा होतो? लगेच होतो का? 1 महिन्यात होतो का? कुठली औषधं घेतली पाहिजे? थांबा. कारण का? तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी, हे पहिलं उत्तर त्याचं. दुसरं म्हणजे की प्रत्येकामध्ये आतापर्यंत मी इतक्या सर्दीचे पेशंट्स हे बरे केले आहेत, पण प्रत्येकाची टाईमलाईन वेगवेगळी आहे. त्याचं कारण असं आहे की लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये पटकन फरक पडतो, कारण त्यांचं शरीर हे पटकन ॲक्सेप्टेबल असतं, प्रत्येक गोष्टींना चेंजिंग असतं. आपण त्याच्यामध्ये जी काही नॅचरल औषधं देतो ते फास्ट ॲक्सेप्ट करून त्या गोष्टी त्यांच्यामध्ये पटकन बऱ्या होतात. काही लोकांमध्ये ही डिपेंडन्सी आलेली असते. जे काही अँटी ॲलर्जिक्स, अँटीहिस्टॅमिनिक्स त्यांच्यामध्ये वापरलेले असतात औषधं, त्या औषधांची त्यांच्यामध्ये डिपेंडन्सी येते की 1 गोळी 2 गोळी दिवसाला रोज घ्यावी लागते त्यांना, त्याशिवाय त्यांची सर्दी बरी होत नाही. अशा डिपेंडंट लोकांमध्ये अर्थातच वेळ लागतो, कारण की त्यांच्या बॉडीचा रिस्पॉन्स आपल्याला इम्प्रूव्ह करण्यामध्ये एक तर बरेच ते जुनं झालेलं असतं, 10-10 वर्ष गोळ्या घेणाऱ्या लोक असतात. मग अशांमध्ये आपल्याला मुळापासून ट्रीटमेंट करून बरं करायला थोडा वेळ तरी द्यावा लागतो त्याला, आणि मग ती टाईमलाईन त्यावेळेस वाढते. दुसरं म्हणजे की ह्याच्यामध्ये मग तुम्ही हाड वाढलेलं असतं, मग ते हाड कमी करता का? नाही, हाड कमी नाही होऊ शकत, पण त्याची जी सूज आहे ती कमी होऊ शकते, डेफिनेटली कमी होऊ शकते. त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि मग बॉडी तुमची सर्दी किंवा धुळीला किंवा वासाला त्रास देत नाही. त्याच्यामुळे सकाळचं मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय देतो ह्याच्यामध्ये मी काय रेकमेंड करते, तर बऱ्याच वेळा लोक मी बघितलंय सांगताना की अणू तेल वापरा, हे तेल वापरा, ते तेल वापरा. तेल वापरायला मी आत्तापर्यंत खूप कमी लोकांना दिलेलं आहे. तेल वापरण्याची फक्त एकच कंडिशन आहे, आयुर्वेदामध्ये त्याला नासाशोष म्हटलेलं आहे, ज्याला ॲलोपॅथीमध्ये आपण ज्याला काही ॲट्रॉफिक किंवा डिस्ट्रॉफिक चेंजेस म्हणू शकतो. अशा चेंजेस जर दिसत असतील आपल्याला, म्हणजे ज्याच्यामध्ये वात वाढलेला आहे, कोरडेपणा आहे, सिक्रिशन्स येत नाही आहेत, आतून कोरडं खूप झालेलं आहे नाक, अशा पेशंट्समध्येच फक्त आपण तेल वापरलं पाहिजे, औषधी तेल वापरलं पाहिजे. अंडर ड्यू हायजेनिक काय म्हणतात त्याला, कंडिशन्स हे सगळं वापरलं पाहिजे. नाहीतर लोक नाकामध्ये तेल घालतात तेव्हा पाणी पण जातं आंघोळीच्या वेळेस, मग तिथे फंगस तयार होते, हे योग्य नाही. त्याच्यामुळे तेलाच्या ऐवजी मी तूप रेकमेंड करायला सांगते. ज्यांना अशा प्रकारे नासाशोष असतो, म्हणजे शोष म्हणजे काय की एखादी गोष्ट कोरडी पडणे, तिथे काहीतरी कोरडेपणा आतून झालेला आहे, अशा लोकांनी रात्रीच्या वेळेस गाईचं तूप फक्त हाताने किंवा तुमचं जे इयरबड असतं त्याच्या कापसानी आतून फक्त लावायचं त्या मेम्ब्रेनला, की जेणेकरून तिथे स्निग्धता तयार होईल. तुपामुळे तिथला जो वात आहे तो कमी होईल आणि तिथला कोरडेपणा कमी व्हायला मदत होईल. हे पहिलं. नस्य करण्यासाठी मी रेकमेंड करत नाही, त्याचे साईड इफेक्ट मी आत्तापर्यंत बघितलेले आहेत, कारण की तिथे सूज असते, तिथे ब्लॉक असतो. तुम्ही नाकामध्ये तेल घालतात, ते तिथेच जर स्ट्रक झालं, ते व्यवस्थित आतमध्येपर्यंत गेलं नाही तर, आणि जर ते हायजेनिक कंडिशन्स तिथे फॉलो केल्या नाही तर मग मात्र इन्फेक्शन तिथे होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो त्या वाटी जाऊ नये. दुसरं येतं ते म्हणजे की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे औषधांचा. आतून पोटातून जी औषधं आपण देतोय त्याचं सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. बाहेरून लेप लावायला मात्र मी देते, बाहेरून लेप लावण्याचा एक रोल आहे. आणि तिसरा म्हणजे की प्राणायाम आणि काही पॉईंट्स आपण सांगतो त्याचा रोल ह्याच्यामध्ये खूप चांगला आहे. पोटातून औषधं घ्यायला पुन्हा तेच आहे, ज्यांच्यामध्ये हाड वाढलेलं आहे. दुसरा एक कंडिशन असते नेझल पॉलिप्स, ती बरीच त्रासदायक असते. तर त्याच्यामध्ये नंतर फटाफट शिंका येत आहेत, नेझल ब्लॉक आहे की पाणी गळतं आहे, ह्यानुसार ट्रीटमेंट बदलते. त्याच्यामुळे कधी मांसपाचक नावाचं औषध वापरावं लागतं जिथे जास्त हाड वाढलेलं आहे किंवा जिथे जास्त पॉलिप्स तयार झालेले आहेत, आतमध्ये गोळे तयार झालेत मांसाचे, तिथे मांसपाचक वापरावं लागतं. जिथे जास्त
फ्लो आहे तिथे अजून वेगळं जीवनम नावाचं मी औषध देते ते वापरावं लागतं. अशा प्रकारे लिव्हरचा सुद्धा याच्यामध्ये विचार करावा लागतो, कारण की आयुर्वेदानुसार ॲलर्जी ही इंडायजेशनमधनं सुरू होते. बऱ्याच जणांना ज्यांना ॲलर्जीचा त्रास असतो त्यांच्यामध्ये इंडायजेशनची हिस्ट्री मिळते, म्हणजे त्यांना ॲसिडिटी असते, पित्ताचे त्रास असतात, डोकेदुखी असते, बऱ्याच वेळा अंगामध्ये उष्णता असते, पोट साफ होत नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला आयुर्वेद ग्रंथामध्ये वाचताना सापडेल की त्यांनी असं सांगितले की जेव्हा तुम्ही मलाचा अवरोध करतात किंवा पोट ज्यांचं साफ होत नाही त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर लक्षण आयुर्वेदाने सांगितले, ते म्हणजे की पिंडिकोद्वेष्टन प्रतिशाय शिरोरुजा. म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये पोट साफ होत नाही त्यांच्यामध्ये पायामध्ये गोळे येणं आणि सर्दी होणं आणि डोके दुखणं. ती सर्दी म्हणजे आपले व्हायरसमुळे होणारी सर्दी नाही, तापामुळे होणारी सर्दी खोकला नाही, तो म्हणजे हा सर्दी खोकला ज्याच्यामध्ये डोकं दुखतं, सायनसमुळे होणार असतो, ॲलर्जिकचा सर्दी खोकला. म्हणजे ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन त्रास असतो, पोट साफ होत नाही, अशांना विरेचन दिलं, नित्यरेचन दिलं, पोट साफ होण्याची औषध दिली तरी सुद्धा त्यांना 90% फरक पडतो सर्दीमध्ये. इतकं रूटला जाऊन ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये करावी लागते. दुसरं आपण काय देतो ह्याच्यामध्ये बाहेरून लावण्यासाठी मी अजून एक देते, ते म्हणजे की DNSचा लेप देतो, सर्दीचा लेप देतो आपण, की जो पाण्यात कालवून लावायचा आहे बाहेरच्या बाजूला, नाकाच्या इथे आणि कपाळांवर जिथे जिथे सायनस आहे आणि असं गालांवर जाणार असा. नंतर तो थोड्या वेळ ठेवायचा आहे, नंतर धुवून टाकायचा. दुसरं देतो म्हणजे संजीवन बिंदू म्हणून आपण औषध देतो, ते सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये कापसावर घेऊन किंवा रुमालावर घेऊन ते इथे इथे लावायचं आहे आपल्याला, जिथे जिथे सायनस तुम्हाला ब्लॉक होतात तिथं. त्याचप्रमाणे ज्यांना जास्त सायनसचा त्रास आहे, खूप ब्लॉकेजेस होतो, सायनस मोकळेच होत नाही, जडपणा असतो, सूज आलेली असते चेहऱ्याला, त्यांच्यासाठी आपण हेच बिंदू दुधातून घालून घ्यायला सांगते मी. त्याचा पण खूप सुंदर उपयोग होतो. 2 ते 3 बिंदू हे दुधातून घ्यायचे, कोमट दुधातून, अगदी अर्धा कप पाव कप दुधातून घेतले तरी चालतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजे प्राणायाम सजेस्ट करत असते मी. कुठले तर एक म्हणजे की भस्त्रिका प्राणायाम, ज्याच्यामध्ये तुम्ही श्वास घ्यायचा, हात वर करायचे आणि असं सोडायचं. जो असा जे काही स्ट्रोक्स आहेत ते 10 स्ट्रोक द्या सुरुवातीला, 20 द्या, 30 द्या, 30 पर्यंत इनफ आहेत. असे भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, हे 3 प्राणायाम जर तुम्ही नियमित केले तर ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे ब्लेसिंग आहे. त्यानंतर प्रकृती बघून काही ऊर्जा चिकित्सा आपण त्याच्यामध्ये करतो, काही त्याच्याचे पॉइंट्स असतात ते पण खूप सुंदर काम करतात, पण ते अर्थातच प्रकृती बघितल्याशिवाय ते आपल्याला रेकमेंड करता येत नाही, किंवा जे काही त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यानुसार ते रेकमेंड करावे लागतात. पण हे 3 प्राणायाम मात्र तुम्ही बिंदास करू शकतात. आणि औषधांच्या बाबतीत पण मी सांगितलं तसं की संजीवनी बिंदू आहे किंवा बाहेरून लावायचे जे लेप आहेत ते आपण वापरावेत. कोरडेपणा असेल तर हे तूप वापरावं. तेल नाकात घालताना पहिले 10 वेळा विचार करावा, सल्ला घ्यावा व्यवस्थित आणि मगच नाकामध्ये कुठलंही औषधी तेल टाकावं. अन्यथा काय होतं, ते सायनसमध्ये जर चुकून गेलं आणि तिथे जर ते नीट ड्रेन नाही झालं तर तिथे फंगल इन्फेक्शन होऊन कायमचा सायनोसायटिस बसू शकतो. म्हणून कुठलाही उपाय करताना त्याचा अपाय तर होणार नाही ना, हे नक्की बघितलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे ॲलर्जीची सर्दी, सायनस किंवा DNS ज्याला म्हणतात, नाकाचं हाड वाढणे, ह्या सगळ्यांमध्ये आपण खूप छान ट्रीटमेंट करून त्याच्यामध्ये रिलीफ देऊ शकतो आणि खरंच मुळापासून चिकित्सा करता येते. माझ्याकडे कितीतरी पेशंट्स आहेत की ज्यांनी सांगितलं की आमच्या इतक्या वर्षांची सर्दी आहे ती तुमच्या ह्या काही महिन्यांच्या औषधांनी गेली म्हणून. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मुळापासून बरी करता येते तर समाधान वेगळं असतं. तर खरंच हा त्रासदायक प्रकार आहे. मी सांगितलेले छोटे छोटे उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही शास्त्रशुद्ध माहिती पोहोचेल. आणि अशीच वेगवेगळ्या विषयांवरची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.